कुलाब्यात जाऊन आदित्य ठाकरेंनी केलं जोरदार भाषण. राहुल नार्वेकरांच्या घरात 3 तिकीटं. मुंबईचा विकास करायचा असेल तर अशा नालायक माणसांना घरी बसवा. तसेच आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भन्नाट मिमिक्री करत भाषण चांगलंच गाजवलं. कुलाबा येथील उमेदवार अजिंक्य धात्रक यांच्यासाठी ही प्रचारसभा घेण्यात आली होती. नेमकं घडलंय काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार येईल, महापालिका आम्ही जिंकू आणि जिंकल्यानंतर 100% मोदीजी तुम्हाला सांगतो बांगलादेशाला काढून टाकू, रोहिंग्याला काढून टाकू, अमुक करू तमुक करू. कान बंद झाले माझे. इथे नगरसेवक भाजपचे, महापौर भाजपचे, आमदार भाजपचे, पालकमंत्री भाजपचे, मुख्यमंत्री भाजपचे, खासदार भाजपचे, प्रधानमंत्री भाजपचे. जेव्हा जिंकून येता तुम्ही भाजपवाले, तेव्हा काही आमच्या इकडच्या सामान्य नागरिकांना झालं, तेव्हा तुमचे मंत्री येऊन सांगतात घंटा फरक पडताय. ह्या भाजपला तुम्ही मतदान करू शकणार आहात. राहुल नार्वेकर जे इकडचे आमदार आहेत त्यांच्यावर थोडं बोलणं गरजेचं आहे. मी सहसा कुठच्या व्यक्तीवर बोलत नाही, पण बोलणं गरजेचं का आहे? कारण ह्या व्यक्तींनी अध्यक्ष म्हणून जी लबाडी केली, आणि कदाचित मी हे बोलतोय माझ्यावर ते कारवाई करतील, कारण हल्ली ते एका वेगळ्या मस्तीत फिरतात. आपण पाहिलं हरिभाऊ राठोड यांची सिक्युरिटी कशी एका मिनिटात काढून घेतली. म्हणजे एका माजी खासदाराची ज्याच्यावर थ्रेट परसेप्शन आहे, ज्याच्या जीवाला धोका आहे, साहेबांचा पक्ष आणि शरद पवार साहेबांचा पक्ष फोडण्याचे जे आदेश दिले, जे हुकूम दिले, ते ह्याच अध्यक्षांनी दिलेले आहेत. ह्याला आपण पुन्हा एकदा मतदान करू शकतो का? आणि मी राहुल नार्वेकरांचं नाव एवढ्यासाठीच घेतोय, कदाचित ते आता चिडतील, बॉम्ब सुरू होईल माझ्या नावाने, पण एवढ्यासाठीच घेतोय कारण ह्या कुलाबा मतदारसंघामध्ये 3 तिकीटं एका घरी गेलेले आहेत. आणि परवाची दादागिरीची, परवा हुकुमशाही तुम्ही पाहिली असेल. इथून पुढे मला वाटतं पवारताई पण ज्या उभे आहेत त्यांनी पण इंटरव्ह्यू दिला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 68 लोक असे आहेत ज्यांनी माघार घेतलेली आहे. का तर भाजपकडून ऑफर आली, का तर मिंदेंकडून टोळ्यांची धमकी आली, का तर पोलीस घरी पाठवले म्हणून, का तर काहीतरी तुमचं खोटं नाटं आहे म्हणून. हे जे लोक आहेत, जे माघार घेणारे आहेत, धमक्यांना बळी पडणारे आहेत, पैसे जे घेऊन घरी बसतात ना, असल्या नालायक लोकांना आणि निर्लज्ज लोकांना आपण घरी बसवणं हे आपलं काम आहे. आता ही निवडणूक त्याची आहे. ही निवडणूक गटर, वॉटर, मीटर, माझ्या शहरासाठी काय करता, माझ्या गल्लीसाठी काय करता, ह्याबद्दल आहे. ही निवडणूक आपल्या मुंबईच्या अस्तित्वाबद्दल, ही निवडणूक आपल्या मुंबईच्या अस्मितेबद्दल आहे. जसं फडणवीस साहेब येऊन सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये बोलतायत, हिंदुत्वाबद्दल बोलतायत, बांगलादेशांबद्दल बोलतायत, रोहिंग्याबद्दल बोलतायत, बांगलादेश बॉर्डरबद्दल बोलतायत, उद्या व्हेनेझुएलाबद्दल बोलतील, परवा युक्रेनबद्दल बोलतील, नंतर पुतीनबद्दल बोलतील. त्यांना सांगा फडणवीस साहेब सगळं सोडा, मुद्द्याचं बोला. 3 वर्ष जी मुंबई लुटली, त्या मुंबईसाठी तुम्ही काय केलं? हो, मला समजतच नाही. जी व्यक्ती गेले 10 वर्ष 12 वर्ष सत्तेत आहे, जी व्यक्ती स्वतः 7 वर्ष मुख्यमंत्री आहे, ज्या व्यक्तीकडे 9 वर्ष गृहमंत्री पद आहे, ती व्यक्ती आज त्याला मुहूर्त मिळतंय. आज मुहूर्त काढला त्यांनी की नगर निगम म्हणजे आपल्या महानगरपालिकेच्या गटर वॉटर मीटरच्या निवडणुकीमध्ये बांगलादेशांबद्दल काढायचं. मुंबई कुठे, बांगलादेश कुठे, मध्ये भाजपचे किती राज्य आहेत? पण परवाकडे मी पाहिलं विरारमध्ये गेले होते की कुठे गेले होते, महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार येईल, महापालिका आम्ही जिंकू आणि जिंकल्यानंतर 100% मोदीजी तुम्हाला सांगतो बांगलादेशाला काढून टाकू, रोहिंग्याला काढून टाकू, अमुक करू तमुक करू. कान बंद झाले माझे. काय बोलायचं आहे ना. मी त्यांना मेसेज पाठवणार होतो, मुख्यमंत्री महोदय 12 वर्ष केंद्रात तुमचंच सरकार आहे. 12 वर्षामध्ये 12 वर्ष यांचं सरकार केंद्रात आहे, 12 वर्ष भाजपचं बहुमत आहे, तरी आज हिंदू खत्रीमध्ये. मग भाजप काय कामाचं आहे हे आज तुम्ही आणि आम्ही त्यांना विचारलं पाहिजे. 12 वर्षाचा प्रधानमंत्री यांचे असतील, 12 वर्षाचं बहुमत त्या प्रधानमंत्र्यांचं असेल, 12 वर्ष केंद्रातले गृहमंत्री यांचे असतील, 12 वर्ष रक्षा मंत्री यांचे असतील, तर मग बांगलादेशी आले कसे आणि घुसले कसे आणि 12 वर्षांनंतर तुमचे डोळे उघडले कसे, हा प्रश्न आज त्यांना विचारणं गरजेचं आहे. बरं, रोहिंग्या आणि बांगलादेशीमध्ये यांना भाजपला फरक पण माहिती नाही. एक येतात बर्मामधून, दुसरे येतात बांगलादेशमधून, पण सगळे यांच्यासाठी एक. आणि नंतर हे सगळं करून काँग्रेस बरोबर मोकळे युती करायला, हे सगळं करून MIM बरोबर युती करायला मोकळे. पकडले गेल्यानंतर सांगतात नाही नाही आता आम्ही स्थगिती दिलेली आहे. म्हणजे त्या दिवशी मी हेच विचारलं त्यांना, आम्ही काँग्रेस सोबत गेलो होतो तेव्हा आम्ही हिंदुत्व सोडलं होतं, परवाकडे तुम्ही काय सोडलं? मग
तुमचं जे राजकारण झालं आणि तुम्ही जे काही सोडलं ना, आम्ही डोळे उघडू नाही शकत, डोळे बंद करून फिरायला लागतं, असं सगळं काही चित्र दिसायला लागलेलं आहे, विचित्र दिसायला लागलेलं आहे. आज भाजपाने, मी त्यांना हेच सांगतोय भाजपाला, की तुम्ही सगळ्या बाकीच्या गोष्टी सोडा, मुद्द्याचं बोला. पण निवडणूक आली, हरायला आलं की हिंदू मुस्लिमवर घसरतात, हिंदू मुस्लिम झालं की जातीपातीवर घसरतात, जातपात झाले की मराठीवर घसरतात, ते झालं की समाजावर, समाज झालं की प्रांत झाले की गल्ली झालं की बिल्डिंग, सगळीकडे वाद निर्माण करायचे. पण वाद निर्माण करून सरकार आल्यानंतर काय काम करू शकतायत का? तर काही नाही. दाखवण्यासारखं एक गोष्ट त्यांनी मुंबईमध्ये केलेली नाहीये. आणि हिंदू मुस्लिम बद्दलच बोलायचं झालं तर आज मी स्पष्टपणे बोलतोय की बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतो म्हणून भाजप आपल्या इकडच्या स्थानिक मुसलमानांवर राग करतं, पण बांगलादेशबद्दल बोलायला हिंमत नाहीये. मागच्या वर्षी जे जय शाह BCC चालवतात त्यांनी बांगलादेशला बोलून इथे क्रिकेट खेळले, पाकिस्तान बरोबर तिथे जाऊन नवाज शरीफचा केक कापतात, शाहिद आफ्रिदी बरोबर तिथे केक खाऊन तिथे पार्टी करतात, पण राग आहे तो आपल्या इकडच्या देशभक्त मुसलमानांवर. म्हणजे तुम्ही एका बाजूला नुसतं हिंदू मुस्लिम करता, दुसऱ्या बाजूला जातीपातीचं तुम्ही राजकारण करता. तुम्ही धात्रक साहेब प्रत्येक ठिकाणी बघा, जी राज्य भाजप जिंकलेलं आहे 2012-13 पासून आतापर्यंत, प्रत्येक ठिकाणी त्यांनी एक जात बाजूला केली आहे, ती जात इतर सगळे लोक अशी निवडणूक केलेली आहे आणि तिकडचे राज्य जिंकलेले आहेत. पण त्या राज्यामध्ये विकास झालाय का बघा. आज पण मी तुम्हाला सांगत आहे, भाजपचं एक जे कौतुक किंवा एक भाजपची दुसरी स्टोरी येईल तुमच्या व्हॉट्सअपवर की विकास जर पाहिजे असेल तर डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, 4 इंजिन, 5 इंजिन. त्यांना सांगा इंजिन फक्त आमच्या मनसेकडे आणि तेच धावणारं इंजिन आहे. भाजपचं इंजिन फेल झालेलं आहे. ते इंजिन धावत असताना कुठेही काही कमी पडलं तर मशाल सोबतीला आहे, तुतारी सोबतीला आहे, तुतारी वाजवणारा माणूस सोबतीला आहे. पण तुम्हाला एक सांगतो, ही भाजपची जी कथा असते, भाजपची जी गाथा असते की आम्हाला सगळे जे काही आहे ते आमच्या हातात द्या, वरपासून खालच्या ह्याच्यापर्यंत आमच्या हातात द्या, हाऊसिंग सोसायटी पण आमच्या हातात द्या, तुमचा विकास करू. आज भाजपला विचारा, परवाकडे मध्य प्रदेशमध्ये इंदोरमध्ये 18 लोक गेलेले आहेत दूषित पाणी पिऊन. तिथे इंजिन कोणाची लागली होती? तिथे नगरसेवक भाजपचे, महापौर भाजपचे, आमदार भाजपचे, पालकमंत्री भाजपचे, मुख्यमंत्री भाजपचे, खासदार भाजपचे, प्रधानमंत्री भाजपचं, राज्य सरकार भाजपचं, केंद्र सरकार भाजपचं. आणि एवढं सगळं करून जेव्हा 18 लोक मेले ते दूषित पाणी पिऊन, तेव्हा एका रिपोर्टरनी चांगला प्रश्न विचारला की हे झालं कसं तुमची सत्ता असताना? आणि तुम्हाला माहिती उत्तर काय दिलं त्यांनी? घंटा फरक पडताय. म्हणजे तुम्ही त्यांना मतदान करायचं, आपण हिंदू मुस्लिमला बळी पडायचं, आपल्यामध्ये वाद निर्माण करायचे, आपण समाजाच्या भांडणामध्ये बळी पडायचं, आपल्यामध्ये वाद निर्माण करायचे, आपले गल्लीचे भांडण त्यांच्या समोर भांडायची, वाद निर्माण करायचे. एवढं सगळं करून जेव्हा जिंकून येतात तुम्ही भाजपवाले, तेव्हा काही आमच्या इकडच्या सामान्य नागरिकांना झालं, तेव्हा तुमचे मंत्री येऊन सांगतात घंटा फरक पडताय. ह्या भाजपला तुम्ही मतदान करू शकणार आहात? अनेक वर्ष दिल्लीमध्ये जे प्रदूषण होतं ते प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न होता, पण आम्हाला नेहमी सांगितलं जायचं की नाही केंद्र सरकार भाजपचं आहे, महापालिका भाजपची आहे, पण मधलं जे सरकार आहे ते आम आदमी पार्टीचं आहे, मुख्यमंत्री आम आदमी पार्टीचं आहे, म्हणून काही होऊ शकत नाही. 1.5 वर्ष आपण आता पाहतोय की मधलं सरकार पण हे त्यांच्या भाजपचंच आहे. रेखा गुप्ताजी ह्या मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्यांना जेव्हा प्रश्न विचारतो आपण AQI कुठच्याही इकडच्या पोराला विचारलं तर सांगेल AQI म्हणजे हवा प्रदूषण, त्या बोलतात AIQ टेम्परेचर है. सुभाषचंद्र बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस, आता त्यांची जयंती येईल 23 तारखेला, काय म्हणाला त्यांना? सुभाषचंद्र पॅलेस हॉटेलचं नाव घेतलं. हे असे मुख्यमंत्री भाजपला डोक्यावर बसवतात आणि चांगला कारभार आपण त्यांच्याकडून अपेक्षित करायचा. पण विषय अनेक आहेत, बोलण्यासारखं खूप आहे, पण निर्णय हा तुम्ही घ्यायचा आहे की जी 25 वर्ष मुंबई, ज्या मुंबईची आपण महाराष्ट्राची आपण सेवा केली, ज्या मुंबईनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर विश्वास ठेवून आपल्याकडून कामं चांगली करून घेतली, ही मुंबई तुम्ही भाजपच्या हातात देणार आहात, भ्रष्टाचारांच्या हातात देणार आहात, की मुंबईकरांच्या हातात ठेवणार आहात? यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.